नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उन्हाळा सुरू झाला की मस्त थंडगार ज्यूस, लस्सी किंवा सरबत प्यावंसं वाटतं आणि ते खूप छान वाटतं. तर आज मी तुम्हाला मस्त अशी काळ्या द्राक्षाची लस्सी बनवून दाखवणार आहे, जी बनवायला खूप सोपी आहे. चला तर बघूया. काळ्या द्राक्षाची लस्सी बनवण्यासाठी इथे 2 वाटी काळे द्राक्ष घेतले आहे. यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे, म्हणजे यावर जी काही धूळ असेल ती निघेल. 1 वाटी घट्ट दही घेतलं आहे, हे कमी आंबट आहे. दूध घेतलं आहे अर्धा वाटी. साखर, आईस क्यूब. काळ्या द्राक्षाची लस्सी बनवण्यासाठी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. यामध्ये हे धुतलेले द्राक्षे टाकून घेऊया. मिक्सरचं झाकण लावून यांना असंच फिरवून घेऊया. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. मिक्सरमधून यांना फिरवून घेतलं आहे. अशा प्रकारे हे एकदम बारीक झालं आहे. यामध्ये दही टाकूया 1 वाटी. हे घट्ट आणि कमी आंबट दही आहे. यामध्ये दूध टाकूया अर्धी वाटी. दही आंबट असेल तर दूध थोडं जास्त टाका. साखर टाकूया 5-6 चमचे. इथे द्राक्ष गोड आहे तर साखर मी कमी टाकली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आईस क्यूब टाकून मिक्सरमधून एकदा फिरवून घेतला आहे. तर इथे काळ्या द्राक्षाची लस्सी तयार आहे. एका पातेल्यामध्ये याला ओतून घेऊया. लस्सी बनवण्या अगोदर द्राक्षे, दही व दूध यांना चांगलं थंड करून घेतलं होतं. तर इथे तयार आहे थंडगार अशी काळ्या द्राक्षाची लस्सी. तुम्ही जर अगोदर यांना थंड केलं नसेल तर लस्सी तयार झाल्यानंतर हिला फ्रीजमध्ये ठेवा व त्यानंतर सर्व करा. तर इथे तयार आहे काळ्या द्राक्षाची लस्सी. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. घरातील प्रत्येकाला खूप आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.